करू का? त्याच्या पद्धतीने बघूया त्याच्या पद्धतीने त्याला बघू. फोटो काढा बाबा ना, फोटो काढाय तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग. लाईनी जॉईंट करावं लागते. जॉईंट केल्या तर फायदा होते, नाही तर उगत लाईनला लाईन देऊन काय फायदा. तुमच्या शेतातून किती लाईन आहेत आता, हो का? एक अशी चालली आहे, एक इकडून याले, एक अशी वरून याले. ह्याचा संगम इथं फुलाला आणि इथं लूज भाग आहे. आता हे जर बाकीचा पट्टा सोडलो नाही, मार्कआउटचं काय करणार, मनानं टाकलं सगळं कोणी दाखवाय नाही मला. हा इथे कांदा केले 2 वर्ष. इथं थोड आहे. इथं पलीकडे इकडे 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 त्याने असं करायचं. तुम्हाला माहित आहे पण रात्री काही कळलं नाही अडाणी. ही इथं रेश वाढला का नाही. तुम्ही आता हे हो हो म्हणू नका. ज्यावेळेस वल्गरे लागते त्यावेळेस कुठं म्हणलं ते लक्षात राहावं लागते. त्याच्यामुळे आता खुना वडा वडूच की आता रांगोळ टाकले की आपण चुना टाकायची. मग चुना टाकायचं. चला सेंटर कुठं करायचं सांगा. सेंटर आधी धरून द्या का ते पाणला. मग बाकीच्या गोष्टी मग काय तर होईल. होय मामा, सेंटर सेंटर धरा म्हणजे कळते आपल्याला. तिकडे काली बी जाऊन पाणी वरून येणार आहे तिकडे. या एरियामध्ये जे ॲग्रिकल्चर अधिकारी काँग्रेस आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण त्यांच्या बोलवण्यावर आज तुमच्याला आलेलो आहोत आणि विहिरीचा पॉईंट दिलेला आहे आणि लगेच लागली लाईव्ह पण मशीन असल्यामुळे करत आहोत. तर कांबळे सर काय वाटलं, कसं वाटलं विहिरीचा पॉईंट काढला
ते योग्य वाटलं का ते थोडंसं मार्गदर्शन करावं आणि आपल्या या मार्गदर्शनाचा आजपर्यंत तुम्ही कृषी तज्ज्ञ म्हणून आहात, पण याच्यातून सुद्धा आपल्या शेतकऱ्याला फायदा होईल असं माझी अपेक्षा आहे. फायदा होईल, कारण तुम्ही जे नाव पॉईंट सांगा. काढला कुठे ते कार्यरत आहे. आणि माझ्या शेतातील शेजारी श्री शिवाजी शेवाळे यांनी मला बरेच दिवसापासून म्हणत आहे की बाबा विजेचा पॉईंट घ्यायचा मला कामामध्ये बघा. म्हणलं बाबा माझे मरेवाडकर आहेत, मी त्यांना बोलून घेतो, काही अडचण नाही, आणि त्यांनी तुम्हाला पद्धतीनं तिथे पाणी काढून देते. आज तुम्ही आले तिथं आणि आम्हाला योग्य तो पॉईंट दाखवला, आणि नक्कीच तिथं पाणी लागण्याची 100% खात्री तुम्ही दिली. त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांतर्फे आमच्या शिवाजी भाऊ तर्फे तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुढील आम्हाला पाणी लागावं आणि आणखी बारमाही बागायत तुम्ही आणखी नाही ही सांगितली तुमची उन्हाळी एकदम नंबर 1 रित्या बागायत होऊन जाईल. त्यामुळं काही अडचण नाही तुमच्या पॉईंट दाखवण्यामध्ये. बोला. तुम्ही दुसरीकडे पॉईंट केलं कसं वाटतं होतं आणि ह्याच्यात काय वाटतं? काय वाटलं सर तुमच्याच माझ्या मनावर केलं दाखवलं सुद्धा तुम्हाला दाखवलं तिथं कसं नेमकं वाटतं? हाय म्हणतो काय असं दाखवलं पाणी किती उरलंय. दाखवली गेली रेशन टाकून दाखवली एक सिंगल लाईन एकच 7-8 लाईनी दाखवली 7-8 लाईनी मादरी, तुम्हाला दाखवली. ते बरे वाटले का दाखवली चांगले. पद्धत? हा? चांगली वाटली. आणि तुम्हाला तिथे जे मी सांगितलं की बाबा ते पाणी कसं आहे काय हो, नाही. सांगितलं. हा? त्याच्यावरून बरं वाटलं. आता एक 4 दिवसामध्ये आपला निकाल लागला. 4 दिवसामध्ये हा? बरोबर आहे. हा? फायनलच होणार आहे 4 दिवसामध्ये. तुमचं नाव काय? शिवाजी नामदेव शिवाजी नामदेव. नाव कामनवाडी कामनवाडी. कुमटा कामनवाडीचे शेतकरी आज आपण पॉईंट दिलेला आहे आणि आपल्यासोबत मशीनवाले सुद्धा उपस्थित आहेत. तुमचं नाव सांगा. हे आमचे खूप जुने मित्र. आणखी बऱ्याच दिवसाच्या नंतर आमच्या एका जागी भेटी झाल्या. पाणी सांगण्याच्या संदर्भातून त्याने मशीन घेतली. हां कसं वाटलं? चांगलं वाटलं. हां तुम्ही पाणी सांगितल्याबद्दल धन्यवाद. हां पाणी पाहायची पद्धत कशी वाटली? चांगली वाटली. तुम्ही बरेच पानवाडी पाहिला असाल आतापर्यंत. पाहिजे पण तुमच्यासारखं नाही कसं चांगलं वाटलं आम्हाला ते पाणी बघण्याचं. व्हिडिओ बघतो पाणी काढण्याचा. मला द्या कल्पना. पानी देखने का हमारा तजुर्बा कैसा रहा? बहुत अच्छा। लातूर डिस्ट्रिक्ट में अगर किसी को पानी दिखाना हो तो साइड से संपर्क करें। शाम को हम राजस्थान वाले हैं, इधर बहुत अच्छा पानी दिखा, मशीन से भी देखा और वो हाथ से देखने वाले उनसे भी पत्थर से भी पानी देखा। उनसे संपर्क करें। जय हिंद।